तर मित्रांनो, आपण आलोय लोकमान्य टिळकांचा जिथे जन्म झाला. बोर्ड बघायला आलो, बोटेवर इकडे काम चालू आहे. चला निघूया. आपण आलो आता संग्रहालय बघायला. माशांचे प्रकार आहेत, शंख शिंपले आहेत, ते पण बघूया. बाई पाण्याने खूप सर्दी झाली असं वाटतं, डोकं वगैरे दुखत आहे स्कुबा डायव्हिंगमुळे. स्कुबा डायव्हिंगमुळे काय झालं? स्कुबा डायव्हिंगमुळे खूप डोकं दुखत आहे माझं. खूप तर खूप लागले. एका मोमेंटला असं वाटलं की कान फुटणार आहेत माझे प्रत्येकाने. सकाळपासून खूप भूक लागलेली. सकाळी आपण 6:30ला नाश्ता केला. आत्ता वाजलेत किती वाजलेत? 5:30. सकाळपासून पहिला वडापाव खातो. 5:30 सकाळी 6:30 नंतर काय सुद्धा खाल्लं नाही आम्ही. खूप भूक लागली, खाऊया. आणि संध्याकाळी त्याच हॉटेलला जेवायला जायचं, जाऊया तिकडे पण बटर चिकन आणि रोटी खाऊया मस्त. चल बाय. तर मित्रांनो, आपण आलोय लोकमान्य टिळकांचा जिथे जन्म झाला, रत्नागिरी, त्या ठिकाणी आलं. हे पाटीलांचं घर आहे जिथे जन्म झाला त्यांचा. आणि हे तिकडं आम्ही निघालो आतमध्ये. आता काय बघूया नक्की. गाईज बंद झालं आहे कारण 5:30चं फक्त इथपर्यंत होतं. हे घर आहे त्यांचं. तरी मी दाखवायचा प्रयत्न करतो जरा. हे आता अंगण आहे, त्याच्या आतमध्ये 2 खोल्या.
गाईस ते ओपन नाही करता येतं. तर निघूया आपण. इकडे त्यांची मूर्ती आहे, पुतळा आहे, दाखवतो मी तुम्हाला. आलो आता मांडवी बीच. काय व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला. एकदा व्ह्यू चेक करा, एक नंबर. सनसेट झालेला आहे. निघालो आपण आता हॉटेलला. खूप कंटाळा आला आज, झोप आली आहे पूर्ण.